हे उपवासाचे लाडू बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आणि हवं तर याचं सालसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकतात। आता मिक्सरमधून मी हे छान फिरवून घेतलं आहे आणि यातलं निम्मे कूट मी बाजूला काढून ठेवलं आहे। मी भाजीमध्ये आणि साबुदाण्याच्या वड्यांमध्ये हेच कूट वापरणार आहे। तर आता साधारण 1 वाटी हे कूट असेल त्यासाठी मी पाव वाटी गूळ वापरला आहे। गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। 1 वाटी याच्यात तूप टाकून घ्यायचं आहे। गूळ शक्यतोवर बारीक चिरून वापरायचा किंवा गुळाची पावडर असेल ती वापरली तरी चालेल। आता हे मिक्सरमधनं छान बारीक असं वाटून घेऊ। तर हे पहा, हे मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलं आहे। असं छान रवाळ असं हे मिश्रण तयार झालं आहे। हे मिश्रण आता एका ताटात काढून घेऊ। आता याचे लाडू वळून घ्यायचे। तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे याचे लाडू वळून घ्यायचे। आपण यात तूप टाकलं आहे आणि शिवाय गूळ शेंगदाण्यांना सुद्धा तेल सुटतं, तर त्यामुळे आपल्याला याच्यात एक्स्ट्रा अजून काही टाकायची गरज पडत नाही। फक्त तुम्ही चवीसाठी याच्यात वेलची पावडर म्हणा किंवा ड्रायफ्रूट ॲड करू शकतात। तर अशा प्रकारे याचे मी छोटे छोटे लाडू वळून घेते। तर इथे एक मध्यम आकाराची वाटी भरेल एवढा शेंगदाण्याचा कूट होता आणि त्यात 5 ते 6 लाडू आरामात होतात। तर हे पहा, अशा पद्धतीने आपले उपवासाचे गूळ शेंगदाण्याचे लाडू इथे तयार झालेले आहेत। गुळाऐवजी तुम्ही इथे खजूरही वापरू शकतात। तर अशा प्रकारे हे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेत। इथे एका कढईमध्ये 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आणि त्यात 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घेतलंय। हे जे राजगिऱ्याचं पीठ आहे हे आपल्याला मध्यम गॅसवरती 3-4 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे किंवा मग ह्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर आता हे जे पीठ आहे हे मी इथे 3-4 मिनटं मध्यम गॅसवरती छान भाजून घेतलं आहे। सतत हलवत हे भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकतायत याला आता छान तूपसुद्धा सुटलं आहे आणि याचा रंगसुद्धा बदललेला आहे। आता याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे। तर 2-3 चमचे भरेल एवढा सुक्या खोबऱ्याचा किस मी इथे टाकून घेतला। आता हे पुन्हा 1 मिनिटभर याच्यात परतून घेतलं। त्यानंतर याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। तर 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी इथे टाकून घेतला आहे आणि पुन्हा हे थोडंसं परतून घेतलं। आता गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। आता थंड झालेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं। त्यात अर्धी वाटी किसून घेतलेला गूळ टाकून घेतला। गुळाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो। आता गूळ टाकल्यानंतर गूळ आपल्याला हे सगळं जे मिश्रण आहे यात एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा प्रकारे मी हे सगळं गूळ याच्यात एकजीव करून घेतलेलं आहे। पण हे मिश्रण थोडं कोरडं वाटतंय, त्यामुळे याच्यात मी 2 चमचे तूप अजून टाकून घेतलं आहे। आता तूप टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं। आता मिश्रणही छान ओलसर झालं आहे। याचे लाडू वळता येईल इतपत आपल्याला हे ओलसर ठेवायचं आहे। तर आता हे पहा, आपलं हे जे लाडूंसाठीचं मिश्रण आहे हे तयार झालं आहे। आता आपल्याला छोटे किंवा मोठे आवडतील तसे याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर हे लाडू एकतर पौष्टिक असतात, दुसरं म्हणजे अगदी पटकन तयार होतात। गुळाचा पाक करायची झंझट नसते किंवा मग राजगिऱ्याच्या लाह्या करण्याची गरज नसते। राजगिऱ्याच्या पिठापासून अगदी झटपट तयार होणारे हे लाडू असतात। या लाडूंमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटही टाकू शकतात। काजू बदाम असेल किंवा मग किशमिश असेल। तर हे पहा, इथे आपले हे राजगिऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत। हे लाडू मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। किती छान खुसखुशीत असा हा लाडू तयार झाला आहे। अगदी कोणीही खाऊ शकेल आणि कोणीही बनवू शकेल असे हे राजगिऱ्याचे लाडू आहेत। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलंय। तूप वितळल्यानंतर त्याच्यात आपल्याला 1 वाटी खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे। मी इथे ओल्या नारळाचा किस घेतलाय। तुम्हाला हवं तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस सुद्धा इथे वापरू शकतात। हा खोबऱ्याचा किस तुपामध्ये आपल्याला 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे। मंद गॅसवरती 5 मिनिटं खोबऱ्याचा किस परतून झाल्यानंतर कढईमध्ये मी 2 चमचे खसखस घेतली आहे। आता ही खसखस 3-4 मिनिटं आपल्याला इथे परतून घ्यायची आहे। खसखस परतून झाल्यानंतर हे मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे। त्यानंतर याच्यात आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता।
आता मंद गॅसवरतीच हा गूळ आपल्याला इथे वितळू द्यायचा आहे। आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे। तर इथे मी 2 चमचे किशमिश टाकून घेतलाय, 1 चमचा बदामाचे काप टाकून घेतलेत आणि 1 चमचा काजूचे काप टाकून घेतलेत। तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकतात। आता हे सगळं एकजीव करायचं आहे। मंद गॅसवरती गूळ फक्त वितळेल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतायत इथे गूळ आता पूर्णपणे वितळलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे। मिश्रण थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे। इथे हे मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे, हे मी एका भांड्यात काढून घेतलंय आणि आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे। आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे आपण याचे लाडू वळू शकतो। इथे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात 1 वाटी शेंगदाणे घेतलेत। हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे, मध्यम गॅसवरती भाजायचे आणि हे भाजत असताना अशा प्रकारे सतत हलवत राहायचं। हे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। हे शेंगदाणे भाजायला साधारण 10 मिनिटं लागतात, कारण आपण शेंगदाणे अगदी मध्यम ते मंद गॅसवरती भाजत आहोत। हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजले तर ते पटकन भाजले जातात, पण ते खरपूस होत नाहीत। आता हे पहा, इथे शेंगदाणे बऱ्यापैकी भाजून झाले। अशा प्रकारे शेंगदाण्याचं साल निघालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे, पण तरीसुद्धा हे शेंगदाणे खरपूस अजून झालेले नाही आहेत। तर त्यामुळे मी हे शेंगदाणे पुन्हा 2-3 मिनटं भाजून घेते। आता हे पहा, हे शेंगदाणे मी पुन्हा 2-3 मिनटं भाजून घेतलेले आहेत, मध्यम गॅसवरतीच भाजलेत आणि मी इथे तुम्हाला दाखवते ह्याचं साल असं पटकन निघायला पाहिजे आणि हे जे शेंगदाणे आहेत हे थोडेसे लालसर दिसायला पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायचे। साल काढल्यानंतर ते शेंगदाणे थोडेसे पिवळसर किंवा लालसर असे दिसायला पाहिजे। आता शेंगदाणे भाजून झालेत, मी हे एका ताटात काढून घेते। हे पहा, तुम्ही बघू शकतात आपले शेंगदाणे किती छान भाजून झालेले आहेत ते। तर अशाच प्रकारे भाजलेले शेंगदाणे आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायचे। आता शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे। हाताने तुम्हाला हे साल काढणं शक्य असेल तर हाताने काढा, नाहीतर मग अशा प्रकारे एखादी वाटी किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याने हे शेंगदाण्याचं साल काढून घ्यायचं। तर ह्या प्रकारे मी वाटीच्या साहाय्याने हे शेंगदाण्याचं साल काढून घेते। आता शेंगदाणे जर छान खरपूस भाजले गेले असतील ना, तर वाटीने जेव्हा आपण साल काढतो तेव्हाच त्याचे तुकडे व्हायला लागतात। तर हे पहा, इथे मी सगळ्या शेंगदाण्यांचं साल काढून घेतलंय आणि शेंगदाणे खूप छान खरपूस भाजलेले होते आणि त्यामुळे हे सगळे शेंगदाणे इथे त्याचे तुकडे झालेले आहेत। आता हे जे साल आहे ते आपण बाजूला काढून घेऊ। मी हे पाकडून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचं साल सगळं काढून घेतलंय। आता साल काढणं हे ऑप्शनल आहे, नाही काढलं तरी चालेल। आता पुन्हा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यात 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घेतलं। तूप आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं, अगदी कमी तूप टाकलं तरी सुद्धा चालतं। आता याच्यात मी 1 वाटी खजूर टाकून घेतलेले आहेत। 1 वाटी खजूर होते, त्यानंतर मी त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या आणि हे सगळे खजूर अर्धवट असे चिरून घेतले होते। खरं तर हे मी मिक्सरमधनं फिरवून घेतले, पण मिक्सरमधनं फिरवले तर हे खूप चिकट होतात आणि हे माझं नंतर लक्षात आलं। तर जेव्हा आपण हे खजूर तुपात टाकू भाजण्यासाठी, तर त्याआधी हे मिक्सरमधनं फिरवू नका। हे असेच खजुरांच्या बिया काढल्यानंतर फक्त त्याचे 1-2 तुकडे करून घ्या आणि मग हे खजूर ह्या तुपामध्ये परतून घ्यायचे। आता खजूर आपण तुपात टाकले की अगदी लो फ्लेमवरती ह्या तुपात हे परतून घ्यायचे। हे परतत असतानाच अगदी 1 ते 1.5 मिनिटात छान शिजतात। हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपले जे खजूर आहेत ते आता छान शिजलेले आहेत। लगेच याच्यात आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते टाकायचे। 1 वाटी खजुरासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता इथे हे जे शेंगदाण्यांचं किंवा खजूरचं प्रमाण आहे हे थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल। आता हे शेंगदाणे या खजूरसोबतच मी इथे परतून घेते। शक्यतोवर हा खजूर असं दाबून हे शेंगदाण्यांमध्ये मिक्स होईल असा प्रयत्न करायचा। हे थोडंसं हार्ड असतं, पण तरीसुद्धा अगदीच आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे, खूप काही जास्त परतायचे नाही आहे। तर हे पहा, आता हे छान परतून झालं आहे। हे मी लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यात जेवढे मावतील तेवढे शेंगदाणे आणि खजूर एकत्र मी काढून घेतले आणि मिक्सरमधनं हे मी वाटून घेणार आहे। तर आता हे पहा, खजूर इथे शिजलेला होता
आणि शेंगदाणेसुद्धा छान खरपूस झालेले आहेत, त्यामुळे मिक्सरमधनं वाटताना हे अजिबात जड जात नाही, पटकन असं वाटलं जातं. आता हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि एका ताटात काढून घेतलेलं आहे. आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे. तुम्हाला आवश्यकता वाटली तर यात थोडंफार तूप टाकू शकतात, पण अगदीच गरज पडत नाही. हे आपण जेवढं मटेरियल घेतलं आहे तेवढ्यामध्ये सुद्धा हे खूप छान तयार होतात. तर आता हे मी एकजीव करून घेतलं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात शेंगदाण्यांसोबतच काजू, बदाम किंवा किशमिश असे वेगवेगळे ड्रायफ्रूटही ॲड करू शकतात. आता मी याचे लाडू वळून घेते. हे जरी असं कोरडं दिसत असलं तरी लाडू जसं जसं आपण वळतो तसं याला छान तूप सुटायला लागतं, कारण खजूर हा थोडासा ओलसर असतो आणि शिवाय शेंगदाण्यांना तेल सुटतं. तर मग अशा प्रकारे हे पहा, मी इथे हा लाडू वळून घेतलेला आहे. आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे लाडू इथे आपण वळू शकतो. तर हे अगदी 2च साहित्यांमध्ये आपले हे छान खजुराचे असे हे लाडू तयार झालेले आहेत. इथे मी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी बदाम घेतले. इथे मी कच्चेच बदाम घेतले. तुम्हाला हवे तर तुम्ही हे भाजून घेऊ शकतात किंवा थोडंसं तुपामध्ये हे फ्राय सुद्धा करून घेऊ शकतात. आता हे मी मिक्सरमधनं बारीक पावडर याची करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. बदाम मिक्सरमधनं बारीक करून त्याच्यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. तर 1 वाटी बदामसाठी मी पाव वाटी गूळ घेतलेला आहे. गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. 1 ते 2 चमचे आपल्याला याच्यात साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आता गूळ आणि तूप टाकल्यानंतर हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतायत बदामाची अशी ओलसर पावडर इथे आता तयार झालेली आहे. आता हे मी बाजूला काढून घेते. आता आपण जे बदामाची पावडर काढून घेतलेली आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे. बदाम मुळातच थोडेसे गरम असतात, तर त्या अंदाजाने तुम्हाला हवा त्या आकारात लाडू बनवू शकतात. मी इथे थोडे छोटे छोटे लाडू बनवून घेतलेत. तर मग अशा पद्धतीने आपले झटपट तयार होणारे बदामाचे लाडू इथे तयार झालेले आहेत. या लाडूंमध्ये तुम्ही खारीक, खोबरं किंवा अजून इतरही पदार्थ ॲड करू शकतात.